विरार के अरनाला गांव में गोवारी परिवार पर मध्यरात्रि प्राणघातक हमला। विरार के अरनाला गांव में आधी रात के सन्नाटे में एक गोवारी परिवार पर अज्ञात व्यक्तियों ने जानलेवा हमला किया। इस हमले में 3 लोग गंभीर रूप से घायल हो गए हैं। घायलों को तुरंत उपचार के लिए विरार के संयुग अस्पताल में भर्ती कराया गया है। घायलों की पहचान लीला गोवारी, जगन्नाथ गोवारी और नेत्रा जगन्नाथ गोवारी के रूप में हुई है। बताया जा रहा है कि इनमें से जगन्नाथ गोवारी की हालत नाजुक बनी हुई है। हमले के कारणों का अभी तक खुलासा नहीं हुआ है। अरनाला पुलिस स्टेशन, परिमंडल क्राइम 2, परिमंडल क्राइम 3 की टीम ने घटनास्थल पर पहुंचकर जांच शुरू कर दी है। इस घटना से स्थानीय नागरिकों में भय का माहौल बना हुआ है। पुलिस सूत्रों के अनुसार हमलावर अभी फरार हैं और उनकी तलाश में पुलिस ने चारों ओर जाल बिछा दिया है। इस घटना से अरनाला क्षेत्र में सनसनी फैल गई है। तुमचं नाव? माझं नाव विश्वास कृष्णकिनी। काय सांगाल, इथे मध्यरात्री घटना घडली होती, तुम्ही प्रत्यक्षदर्शक, कशा प्रकारे ही घटना घडली? रात्री मी 12:30 दरम्यान कामातून आलो, 1 वाजता झोपलो। रात्री 2:15 वाजता आता हे झाले, ती मग मावशी आहे, मावशी आणि बहीण आहे, हे यांचा प्रपंच आहे। हे तिघं तिथे राहतात आहे। रात्री 2:15 वाजता बरोबर ती आक्रोश करून मावशी बाहेर आली। बाहेर आल्यानंतर ती ओरडायला लागली, आम्हाला हाका मारायला लागली। तर आम्ही पटकन वेळ न लावता बाहेर पडलो। घराच्या बाहेर पडल्यानंतर आम्ही बघते मावशी रक्त बंबाळलाय। तर ते बोलणार, म्हणजे काय झालं, कुठे पडलीस? त्यांना सांगते आमच्या झोपेतून कोणतरी वार केले, आम्हाला मारले। मावश्या पण ताई पण दोटी आहेत तिकडे। मग आम्ही तुरंत, माझा भाऊ उठला, माझा पोरगा उठला, माझ्या भावाचा पोरगा उठला। आम्ही 3, 4, 5 हे होतो, माणसं होती आणि सगळे लेडीज लोक होते। त्याच्यामध्ये आम्ही प्रथम क्रिया काय केली, ह्या लोकांना रिक्षात घालून ऍडमिट करायला घेऊन गेलो, रिक्षा गेल्याने। आणि सगळं ते विरारला पोहोचलो। ते झाल्यानंतर मग आम्हाला काय घरात जाता आलं नाही। आणि तेवढी परिस्थिती कशी आहे? घरामध्ये काही चोरी वगैरे काय झाली? अजूनपर्यंत आता काय पोलीस येऊन राहिले तिकडे, पण अजून काय सनिशा झालेला नाही चोरीचा। ज्यांना मार लागलेला आहे ते त्यांची काय परिस्थिती? त्यांचं आता सध्या हॉस्पिटलला ऑपरेशन चालू आहे। मोठी घटना घडलेली आहे, काय संपूर्ण प्रकार आहे का सांगा? काय नाही, काल रात्री 2:15च्या सुमारास त्याचे यांच्या घरावरती, गवारी कुटुंबाच्या घरावरती एका अज्ञात इस्मानी हल्ला केला। आता तो नक्की दरोडा पडलाय का नाही याची चौकशी पोलीस करतील, पण मुख्यतः घरातले कर्त्या पुरुष आहेत गवारी, त्यांना खूप मारहाण झालेली आहे। त्यांच्या डोक्यात वार झालेला आहे, त्यांचे दोन्ही अंगठे, त्या दोन्ही अंगठ्यांवरती एवढा वार झाला की ते दोन्ही अंगठे एकदम भुका झालेला आहे। आणि त्यांच्या बायकोवरती पण नाकावरती असे वार झालेले आहेत, कानावरती, आणि मुलीवरती पण प्राणघातक हल्ला झालेला आहे। परिसरात भीतीचं वातावरण पसरत आहे, काय सांगा? तसं भीतीचं वातावरण म्हणजे असं भीतीचं वातावरण ही पहिली घटना आहे आमच्या पंचक्रोशीमध्ये, म्हणजे विशेष करून अरनाळामध्ये घडलेली। अरनाळामध्ये अशा कोणत्या घटना घडलेल्या नव्हत्या, पण ही अशी घटना घडल्यानंतर त्यांच्या पुतण्यानी रात्री काहीतरी 2:30च्या सुमारास 112ला फोन केला। त्यानंतर पोलीस काहीतरी सकाळी आले वाटतं। आणि आता आम्ही हे सहयोग हॉस्पिटलमध्ये आहोत। ही जशी घटना घडली तशी आमच्या वसईचे आमदार सौ स्नेहाताई दुबे पंडित यांना आम्ही त्याची कल्पना दिली। त्या आता प्रवासामध्ये आहेत, त्या ह्याच्या कार्यक्रमासाठी कोकणात गेल्या होत्या आणि आता ते परतीच्या प्रवासामध्ये त्या दुपारी भेट देणार आहेत। तत्पूर्वी त्यांनी आम्हाला सांगितलं, तुम्ही जाऊन घटनास्थळी जाऊन चौकशी करा आणि पीडित कुटुंबियांना दिलासा द्या।